लाडक्या बहिणींनो, आता निश्चिंत व्हा. सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत वाढवली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 होती, जी आता वाढवून 31 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. इतकंच नाही तर आता ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांच्यासाठी देखील एक मोठा बदल करण्यात आला आहे. हा बदल कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी दिली आहे. या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थ्या महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. या नियमामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला फॉलो केलं नसेल तर आत्ताच करून घ्या.